मला चुमन विघ्नेश मडमी यांचे खास आम्ही आभारी आहोत. थेट पक्ष नक्की स्कोरचे सोनू पाटील असतील, ओमकार दलबी असतील. काल पाहिलं तर अक्षय तांबे, मैत्री पाटील यांनी खूप चांगलं नीट आणि क्वालिटीचं थेट प्रक्षेपण दाखवलं. चला स्पीडअप करा, अंतर मात्र निश्चित पडायला लागलेलं आहे. दुसऱ्यांदा बॅटिंग करताना थोडंसं दमछाक होईल, कठीण होऊन जाईल. शेअर फाउंडेशन गावते बेहरूसाठी उपस्थित आमच्या लाडक्या प्रेक्षकांचे आम्ही सरस स्वागतम सुस्वागतम. आणि थेट की स्कोरच्या माध्यमाने जे ही फायनलचे मजा घेत आहेत त्याही प्रेक्षकांचं आम्ही सरसे असं स्वागत करतोय. लाजबाब आयोजन विशेषतः मी कौतुक करतो. मिनेश पाटील, आशिष पाटील असेल, अमोल पाटील, हितेन पाटील असेल, राजा पाटील असेल, किशोर पाटकर, कैलास पाटकर, चेतन पाटील, प्रसाद चव्हाण, प्रणित पाटील, उमेश पाटील, सलमान सैयद, वैभव पाटील, यश मडबी अँड दीपू सिंग. चला स्टार्ट 2 ओव्हरची मॅच. बॅक टू द फायनल कडे परत येऊया. चल गोटोली स्वराजने जर 3 षटकार मारले तर तेच प्राइज देण्यात येईल. एक लाडका प्लेअर आहे आमच्या किशोर पाटकर, खास करून वियांग पाटकर यांचा, कारण खूप पारितोषिक त्यांनी मात्र आपल्या नावे केलेत. चला प्रणित पाटील आपल्याला विनंती केली आपण या सन्मान केला जाईल, आपलं विशेष स्वागत करतोय. पहिले ओव्हर हाताळताना लेफ्ट हँड राऊंड द विकेट राकेश. 3 षटकार जमाले ते वियांग पाटकर दिले जातील. 3-2 हातात कॅश. पहिल्या मॅच मध्ये वियांग पाटकर कडून ते पारितोषिक मात्र निश्चित पटकावलं होतं. स्वराजने अंधार मात्र पसरायला लागलेलं. बॅटलॅट मध्ये मात्र दुसरा इनिंग भेटीला जाईल जास्तीत जास्त लवकर कशी ओव्हर समाप्त होतील याच्याकडे पाहिजे. राकेश जाधव हा गोलंदाज शेअर फाउंडेशन कडून, शेअर फाउंडेशन गावदेवी ऐरोली कडून लेफ्ट हँड राऊंड द विकेट. समोर स्वराज राज्य केले या स्पर्धेमध्ये थ्रू द इनफिल्ड 30 यार्डच्या वरून लॉंग ऑफ ठिकाणी चांगलं क्षेत्ररक्षण, सिंगल मिळते. पहिले 2 डॉट. 2 ओव्हरची फायनल. गत वर्षी 2 फायनल आपण मध्ये टाइम पाहिले. जय मल्हार चोळेगाव विरुद्ध श्रीकृष्ण दिवा ते 2 ओव्हरची फायनल. पहिल्या इनिंग मध्ये खेळताना शेवटच्या बॉल मध्ये विक्रांत पाटील षटकार, 11 धावांचं टार्गेट लिहिल्या पेलला आणि ते फायनल नावे केले होते श्रीकृष्ण दिवाने. दुसऱ्यांदा पण फायनल तिसऱ्यांदा मात्र पहिल्याच मॅच मधून मात्र बाहेर श्रीकृष्ण दिवा. अगदी खोलात टाकले, इंटू द ब्लॉक, ड्राइव्ह केला, ऑन ड्राइव्ह थेट गेला होता जेपी. वंडर बॉय होता नवी मुंबईत. सटीक थ्रो, फक्त सिंगल मिळते. काय गोलंदाजी यार. ज्या स्वराने राज केलं पहिल्या सेमी फायनल, क्वार्टर फायनल, पहिल्या मॅच मध्ये प्लेअर ऑफ द मॅच, सलगचे 3 मॅच मध्ये प्लेअर ऑफ द मॅच. व्हॉट अ ग्रेट परफॉर्मन्स इन दिस सिरीज. 4 चेंडूचा झालाय खेळ इथे, फक्त अवघ्या 2. फायनलचा सामना कुठेतरी बॅकफुटवर जाताना पहिल्या ओव्हर मध्ये मॅन्डेटरी पॉवरचा फक्त पहिलं एकमेव षटक आहे ते हाताळताना. पुन्हा टप्पा चेंडू पण आत आणला. मॅचच्या इनरला लागल्यानंतर चेंडू गेला शॉट मिड विकेट इनसाइड सर्कल. चांगलं क्षेत्ररक्षण दुर्वेश मनोरच तिथे पाहायला मिळालं. फक्त सिंगल मिळते. काय गोलंदाज सट्टिक लाईन नंतर अफलातून फायनल मध्ये हे गोलंदाजाचं प्रदर्शन करताना मेरिटवर गोलंदाजी. बॉलिंग मार्क पर डावखुरा गोलंदाज राकेश. 5 चेंडू मध्ये अवघ्या फक्त 3. व्हॉट अ बॉलिंग यार. यश स्वप्नील, काल यश होता, आज स्वप्नील कुर्ले स्कोरच्या भूमिकेत त्यांचे आम्ही आभार व्यक्त करतोय. लेफ्ट हँड राऊंड द विकेट. सुपर बॉलिंग. सबमेंटरी ओव्हरची होते समाप्ती. काय ओव्हर हाताळली यार. लाजबाब फायनल मध्ये एक जे कुशल मॅच आहे, मोठा मंच त्याच्यावर पंच मारून गेला गोलंदाज राकेश जाधव. अफलातून बॉलिंग. पहिलं मॅन्डेटरी मध्ये एकमेव होतं, त्यामध्ये फक्त 10 धावा खर्च केल्या. 3 सुरेख सुरुवात. प्रत्येक हरणाऱ्या टीमला सन्मानाने ते आम्ही निरोप देतो, सन्मान चिन्ह देऊन. काय आयोजन केली यार. 5वा सीझन आणि तिथेच खेळला होता फायनलचा मॅच. प्रत्येकाने मात्र उपस्थित आम्ही विशेष कौतुक करतो. आमच्या लाडक्या प्रेक्षकांचं स्वागत. दुसऱ्या ओव्हर कडे वळलो. करण राठोड शेअर फाउंडेशन गावदेवी ऐरोलीकडून दुसरं ओव्हर टाकण्यासाठी. फक्त पहिल्या ओव्हर मध्ये 3 धावा. जास्तीत जास्त धावा काढण्याचा प्रयत्न असेल, कारण पहिल्या ओव्हर मध्ये राकेश जाधवने अवघ्या 3 धावा खर्च केल्यात. आता गोलंदाजी मार्कवर करण फुले त्याच्या ऑफ ड्राइव्ह केला. सुरक्षण जगदीश पगडी येतोय. शॉट एक्स्ट्रा करून फक्त डॉट बॉल. सिंगल घेण्याची रुची दाखवली होती वेदांत, पण मना केला, नकार दिला. 5 चेंडूचा खेळ होतो. चला स्पीडअप करा. अंधार मात्र पसरायला सुरुवात आहे. फायनलचा मॅच दोस्ती चषक 2026 सोडून दिले. ऑफ स्टंपला लाईन मात्र खराब होती. यावेळेला गोलंदाजी टाकताना करण राठोड
पहिलं ओव्हर काय हाताळले राकेश जाधवनं कमाल केली. फक्त 3 धावा खर्च करताना फायनलची मॅच. पहिला इनिंग टॉस जिंकण्याचं बॅटिंग करताना थोडीशी एकदम सुरुवात जी आहे ती फ्लाइंग स्टार्ट मिळाली नाही. अबे फाऊन द माडी, व्हॉट अ ग्रेट डिलिव्हरी. पण वळतायत आणि सांगितले चेतन पांडेने खराब चेंडू आहे. खराब चेंडूची घोषणा, वाईटची एकदम मत अटकेचे फायनलचं इनिंग पहिले बॅटिंग करण्याचा इरादा आणि जास्तीत जास्त धावा न काढू देतात रोखलं गेलं. पहिल्या ओव्हरमध्ये डावखुऱ्या गोलंदाज राकेश जाधवने फक्त 3 धावा सोडला चेंडू पुन्हा एकदा, परंतु सरळ या वेळेला अमान्य केली का हा वाईट मात्र दिला जाणार नाही. मागणी केली होती जरूर. चला फायनलची मॅच पहिला डॉटने सुरुवात, वाईट वाईट नंतरचा डॉट. 2 चेंडू झाले, 4 चेंडूचा खेळ. फायनलची पहिली इनिंग इथे गोठवली 11 गोठवली. क्वार्टर फायनल मध्ये 82 बनवल्या. पुढे सरसले पुढे होतो मग बॅटला स्लाइस बॅकवर्ड पॉइंटच्या ठिकाणी हुलकावणी दिली जाईल. गोशांकी क्षेत्रात सिंगल मिले स्वराजला. पहिली मॅच गाजवली, प्लेअर ऑफ द मॅच. दुसरी क्वार्टर फायनल गाजवली, सेमी फायनल. त्यात फक्त एक नेत्रदीपक परफॉर्मन्स राहिला. 3च्या 3 मॅच मध्ये सामना वीर. आता शेवटचं ओव्हर फायनल. 3 बॉलचा खेळ शेष. धाव फक्त लागले धाव फलकावर अवघ्या 6. 6 रन ऑन द स्कोर बोर्ड इन द फायनल. तुडम द गर्दी मोठ्या संख्येने प्रेक्षक इथे आहे, त्यांचं सरस स्वागत करतोय. दुसरी ग्रुप. ओ ग्रेट बॉलिंग यार. पुढे सरसोड मारण्याचा प्रयत्न करतो. टप्पा चेंडू झाला स्विंग. इट्स अ बाईट. चांगली गोलंदाजी. पुढे सरसोड त्याच्यामध्ये आखूड ठेवल्या चेंडूला. बॅकफुट जाता स्क्वेअर कट मारण्याच्या नादामध्ये चेंडू सरळ विकेटच्या बाहेर, परंतु वाईट. 3 वाईट आतापर्यंत टाकले करण राठोड. जे शेवटचं फायनलचं पहिलं इनिंग शेवटचं हाताळताना सीआर फाउंडेशन गावदेवी ऐरोली कडून बॅकवर्ड पॉइंट डीप कव्हर, व्हेरी क्लोज शॉट, एक्स्ट्रा कव्हर, वाईट शॉट परंतु डाऊन द बॉल. झेल घेतले, खेळ झाला इथे समाप्त. बिग विकेट. ज्या बॅटरने ज्या ऑलराऊंडरने काय क्लास केलं, पण फायनलच्या मध्ये अपयशी. चांगला प्रयत्न पुढे सरसर मारत थ्रेट गेलं डीप एक्स्ट्रा कव्हर. झेल छान टिपला आणि तिथे खेळ मात्र झाला. राजकुमार राजासारखा राजकुमार झेल टिपला खेळी मात्र समाप्त केली. पहिला विकेटचं पतन. फायनलच्या पहिली इनिंग मध्ये ज्या 3 मॅच अक्षरशः धुवाधार बॅटिंग केली, पण अगदी मोठ्या या मंचावर पंच मारताना सरळ कम्या धावांमध्ये परतला स्वराज. वैयक्तिक धावा बनवलं फायनल मध्ये अवघ्या 3 लागल्यात, नॉट 13. थोडेसे दिलगिरी व्यक्त के स्कोरच्या मापतीन. पहिले अगोदर 13 लिहिलं, पण 7 झालेत. ओनली 7 रन ऑन द स्कोर बोर्ड. ऑफसाइड ऑप्शन लाईन विथ द फेअर लाईन. सुपर बॉलिंग यार. फक्त सिंगल मिळते. आदरणीय मिनेश पाटील आपल्याला दिनेश पाटील आणि मिनेश पाटील आपल्या मंचावर आपलं सरसे स्वागत आहे. मिनेश पाटील, दिनेश पाटील आपलं सरसे स्वागत आहे. दोस्ती ग्रुप प्रेझेंट दोस्ती चषक मध्ये खोल्यात टाकले. त्याच्यानंतर ऑन ड्राईव्ह केले. दुर्बन क्षेत्र जेपी पाटील वंडर बॉल. फक्त सिंगल मिळते. स्ट्रोक होती. काय बॉलिंग टाकली यार. मेरिटवर बॉलिंग. आणखी विकेट पडताना इथे फायनलचे पहिले इनिंग झाली समाप्त. पहिल्यांदा इनिंग मध्ये खेळताना टॉस जिंकल्यानंतर खराब प्रदर्शन. बॉलिंगला त्याच्या राकेशनं पहिल्या ओव्हर मध्ये फक्त 3 धाव. दुसऱ्या करण राठोडने धावा दिल्या. या ओव्हर मध्ये वाईट 3 टाकल्यानंतर आदरणीय शैलेश जे महालक्ष्मी इंटरमध्ये सर्व्हिस आहे त्यांचा करूया सत्कार. आणि मी विघ्नेशला आवाज देतो. विघ्नेश प्लीज. जसे दुसऱ्या फायनल इनिंग काढांना प्रत्येकाला जाऊया. महालक्ष्मी इंटरप्राइजेसचे सर्वे सेवा दिनेश यांना पण करूया सन्मानित. मिनेश पाटील यांचे शुभ असते. मिनेश पाटील यांना मी विनंती करू आपले शुभ असते. थँक्यू व्हेरी मच. पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. दोस्ती चषक 2026 हा भव्य दिव्य सोहळा आणि अंतिम आणि शेवटचा फायनलचा सामना रंगताना दिसतोय. सीआर पाटील फाउंडेशन गावदेवी ऐरोली त्यांच्या विरोधामध्ये टीम गोठिवली 11 गोठिवली. पहिला डाव पाहिला आणि पहिल्या डावामध्ये 2 ओव्हरचा सामना पाहायला मिळाला आणि 2 ओव्हर मध्ये 10 धावा उभारल्या. 9 धावा उभारल्या आणि 10 धावांचं टार्गेट म्हणजेच 12 बॉल 10 धावांची आवश्यकता असेल. मेगा फायनल मध्ये टीम सीआर पाटील फाउंडेशन गावदेवी ऐरोली संघासाठी. आणि सलामीची जोडी मैदानामध्ये दाखल होत असताना निलेश गंगाराम भोईर आणि त्याच्या समेत JP जयेश पाटील मैदानामध्ये पाहायला मिळतोय. 10 धावा उभ्या करायच्यात. अंधार पसरलाय. संध्याकाळच्या सत्रामध्ये धावा होणं गरजेचं होतं. 20 धावा जर झाल्या असत्या तर मॅच मध्ये मजा आली असती. पण या मॅच मध्ये ज्या पद्धतीने गोलंदाजी झाली राकेश जाधवची, ज्याप्रमाणे करणने गोलंदाजी केली, दोन्ही गोलंदाजांनी प्रभावित केलं आणि फक्त 9 धावापर्यंत थांबवलं आणि 10 धावांचं टार्गेट उभं केलंय. पॉवर प्लेचं षटक नाही, त्यामुळेच
आता मात्र या 2 ओव्हर म्हणजेच 12 बॉल मध्ये 10 धावा कराव्या लागतील. सिंगल डबलने देखील हा सामना जिंकू शकतो, पण क्रिकेट हा अनिश्चिततेने भरलेला खेळ आहे. हा सामन्यामध्ये देखील 10 धावा करायचे आहेत. 9 धावा झाल्यात, 10चा टार्गेट आहे. पहिल्या ओव्हरमध्ये 3, दुसऱ्या ओव्हरमध्ये 6 धावा, अशा करून 9 धावा आणि 10 धावांचं टार्गेट आहे. पहिलाच बॉल समोरच्या दिशेने तुषार मोहंती, झेल पकडला जातोय, कहाणी में ट्विस्ट निर्माण करण्याचं काम करतोय आणि पहिल्याच बॉलवर निलेश गंगाराम भोईरला परतावा लागेल. पहिला धक्का लागतोय CR पाटील फाउंडेशन गावदेवी ऐरोली संघाला. फलंदाज निलेश भोईर बाद. आता 11 मध्ये 10 करायचे आहेत. स्वराज म्हात्रेने या संपूर्ण स्पर्धेमध्ये काय गोलंदाजी केली. पहिलाच बॉल आपण ऍक्शन रिप्ले मध्ये पाहू शकाल. पडल्यानंतर चेंडू बाहेर निघालाय, अगदी ऑन साइडला मारण्याचा प्रयत्न करत असताना बॉलची एज लागली, बॅटची एज लागली आणि लॉंग ऑन रिजन मध्ये चांगला झेल पकडलाय. फलंदाज बाद होतोय. तुषार मोहंतीने झेल पकडलाय. जगदीश पगडे, पहिलाच बॉल अगदी टॉप एज लागत असताना बिहाइंड विकेट किपर चेंडू जातोय. आता करायचंय 9-10 बॉल मध्ये 9 धावा. 10 बॉल 9 धावांची आवश्यकता. हा सामना अगदी वेगळ्या स्तरावर येऊन पोहोचत असताना कोण होईल दोस्ती चषक 2026 चा चॅम्पियन. पहिले 2 सीझन श्रीकृष्ण दिवा टीमने बाजी मारली असं देखील संडी सरांच्या वतीने आपण ऐकलं. आता नवीन चॅम्पियन पाहायला मिळेल. पुन्हा एकदा खोटापाचा बॉल आहे, चेंडू जातोय फ्लाय स्लिप मध्ये, थर्ड मॅन रिजन मध्ये चेंडू जातोय, सिंगल मिळते. पहिल्या बॉलवर विकेट, दुसऱ्या बॉलवर सिंगल म्हणजेच अजूनही करायचे तब्बल 8 धावा. 9 चेंडूचा सामना पाहायला मिळतोय. की स्कोरर याचं देखील कौतुक करावं लागेल, कारण की क्लीन अँड नीट टेलिकास्ट तुम्ही कालपासून आजपर्यंत पाहिलं आणि अनेक प्रेक्षकांनी या स्पर्धेच्या निमित्तानं ऑनलाईन आमच्या सोबत जोडले गेलेत. त्यामुळेच सोनू पाटील असेल, ओमकार दळवी असेल, मैत्री पाटील असेल, या सगळ्या टीमचं कौतुक करतोय. फुलल्यांचा चेंडू आहे, फटका हवेत आहे, तुषार मोहंती त्या खाली आहे, झेल घेण्याचा प्रयत्न करत असताना चेंडू होतोय फरार. चेंडू सी मारेशा पार 4 धावांसाठी चौकार आणि या मॅचला अगदी कलाटणे येणारा हा चौकार पाहायला मिळतोय. चांगला प्रयत्न केला होता तुषार मोहंतीने, पण अपयशी ठरतोय. जगदीश पगडेच्या बॅट मधून चौकार आलाय. प्रयत्न केला होता चेंडू अडवण्याचा, पण अपयशी ठरलाय. आता समीकरण जर पाहिलं तर अवघ्या 4 धावांची आवश्यकता. 8 बॉल 4. इथे फटका हवेत आहे, पुन्हा एकदा चेंडू जातोय, दरम्यान सिंगल घेतली जाते. 7 बॉल 3 धावांची आवश्यकता. 7 चेंडू आणि 3 धावा. अतिशय देखणी स्पर्धा. सगळ्याच घटकांचा आभार मानणं गरजेचं आहे. आमचे स्कोरर स्वप्नीलचा देखील आभार मानतो की आज दिवसभर खूप चांगली स्कोरिंग त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळाले. की स्कोररच्या माध्यमातून सगळेच आमचे युनिट टीम, आमचे लेजेंडरी व्हॉइस संतोष म्हात्रे, सँडी सर यांचा देखील आभार मानतोय. आमचे सगळेच अंपायर त्यांचे देखील आभार मानतोय. इथे देखील ऑफ ड्राय करण्याचा प्रयत्न करत असताना जयेश पाटीलला देखील परतावा लागेल. आता 6 बॉलचा खेळ बाकी आहे. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. टीमची धावसंख्या 7 धावा फलकावर लागलीत. 6 बॉल आणि 3 धावांची आवश्यकता आहे. सगळेच आमचे दोस्ती ग्रुपचे मिनीश पाटील असेल, वैभव पाटील, अक्षय पाटील, आशिष पाटील असेल, हेमंत पाटील, अमोल पाटील, हितेन पाटील, कैलाश पाटकर, किशोर पाटकर, रुपेश पाटील, प्रणित पाटील, राजा पाटील, सलमान सय्यद, प्रशांत चव्हाण आणि दीपू सिंग, सुनील पाटील आणि चेतन पाटील या सगळ्याच मंडळीचं खऱ्या अर्थानं आभार मानतोय. खऱ्या अर्थानं आभार मानणं गरजेचं आहे. वैभव अशोक पाटील यांचं, ज्याने आम्हाला ट्रॉफी पुरस्कृत केलं. अंपायर मध्ये सुनील पाटील असेल, चेतन पाटील असेल, अक्षय पाटील असेल. 3 बॉल आणि 6 धावांची आवश्यकता आहे. 6 बॉल आणि 3 धावांची आवश्यकता, माफ करा, 6 चेंडू 3 धावांची आवश्यकता. अखेरच्या टप्प्यामध्ये ही स्पर्धा पोहोचली गेली. मैदानामध्ये अंधार पसरलाय. गोलंदाजी ट्रॅकवर हर्षन पाटील येतोय. सुरुवातीचे 2 बॉल फार इम्पॉर्टंट असेल. या 2 बॉलवर डॉट बॉल आले, विकेट आले तर नक्कीच प्रेशर निर्माण करता येईल. मॅच अजून संपली नाही. जोपर्यंत शेवटची धाव कंप्लीट होतो तोपर्यंत मॅचचा निकाल सांगणं कठीण ठरतोय. 6 बॉल 3 धावांची आवश्यकता. फटका चांगला आहे. बॉलर बॅक ड्राईव्ह, धाव घेण्याचा प्रयत्न केला जातो. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न करत असताना पहिल्या बॉलवर सिंगल येते. आता 5 मध्ये 2 करायचे आहेत. 5 बॉल 2 धावांची आवश्यकता. अतिशय देखणी स्पर्धा.
या सगळ्यांचेच आभार मानणं गरजेचं आहे. स्वप्नील कुरडे असेल किंवा यश करगुटकर यांचा देखील आभार मानतोय, ज्याने स्कोररची भूमिका बजावली. अतिशय महत्वाची भूमिका. दोस्ती ग्रुपचे सगळे सदस्य ज्याने सलग 5 वर्ष या स्पर्धेचं आयोजन केलं आणि दमदार स्पर्धा प्रेक्षकांच्या भेटीस आणली. RSAचं मैदान त्यांचा देखील आभार मानतोय. डिफेन्सिव्ह क्रिकेट डायरेक्ट हिट केला जाईल का आणि काय घडलंय. दरम्यान ओव्हर थ्रो पाहायला मिळतोय. एकच धाव मिळते. स्कोर आतापर्यंत जर पाहिलं तर झाला लेवल. आता 4 मध्ये 1 करायचे. 4 बॉल 1 धावांची आवश्यकता आहे. 4 चेंडू 1 धाव. कंपल्सरी चेसिंग या स्पर्धेचा नियम आहे, त्यामुळेच 4 बॉल मध्ये 1 धाव करावे लागतील. CR पाटील फाउंडेशन गावदेवी ऐरोली टीम चांगला परफॉर्मन्स केलाय. कालच्या दिवसामध्ये बलाढ्य संघांना पराभूत केलं आणि फायनल मध्ये प्रवेश केला. आणि काय घडलं त्याच दरम्यान धाव घेण्याचा प्रयत्न करत असताना अशा तऱ्हेने CR पाटील फाउंडेशन गावदेवी ऐरोली संघ हा ठरलाय दोस्ती ग्रुप आयोजित दोस्ती चषकावर आपलं नाव कोरलंय. खूप खूप अभिनंदन गावदेवी ऐरोली आणि हार्ड लक टीम गोठिवली 11 गोठिवली. सगळ्यांचे आभार मानतोय आणि थोड्याच वेळात आपण जाणार आहोत प्रेझेंटेशन सेरेमनीकडे. अवघ्या 10 धावांचं टार्गेट होतं आणि 3 चेंडू ठेवून हा सामना जिंकलाय. वेल प्लेड टीम CR पाटील फाउंडेशन गावदेवी ऐरोली संघ.